नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण नाश्त्यासाठी खुसखुशीत असं मेथीपासून काहीतरी बनवणार आहे. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मेथी घेतलेली ताजी फ्रेश अशी पानं, फक्त आपल्याला इथे मेथीची धुवून निथळून घ्यायची. लाल तिखट, ओवा, पांढरे तीळ, साधा मीठ घेतलेलं आहे आणि एक सिक्रेट मसाला जो आपण नेहमी बनवलेला असतो चाटसाठी, तो इथे घेतलेला आहे. थोडीशी काळी मिरपूड मी इथे घेतलेली आहे. तेल लागणार आहे आपल्याला इथे एक छोटी वाटी, एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मैदा आपल्याला इथे लागणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला मेथी इथे बारीक चिरून घ्यायची आहे. इथे फक्त मी मेथीची पानं घेतलेली आहे. मेथीचे देठ वगैरे अजिबात घ्यायचं नाही. तर मेथीची पानं आपल्याला इथे घ्यायची. स्वच्छ अशी 2-4 पाण्याने आपल्याला धुवून चांगली अशी निथळून आपल्याला ती घ्यायची. त्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी बारीक आपल्याला इथे मेथी चिरून घ्यायची. जितकं तुम्हाला बारीक चिरता येईल तितकी चिरून घ्यायची. ताजी फ्रेश अशी वल्ली मेथी आपल्याला इथे घ्यायची. जर तुमच्याकडे ओली मेथी ताजी फ्रेश नसेल किंवा तुम्हाला ती घालायची नसेल तर तुम्ही अगदी कसुरी मेथीसुद्धा इथे वापरू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने एकदम बारीक अशी मेथी आपण इथे चिरून घेतलेली. आता पिठापेक्षा मेथी आपल्याला जास्त अजिबात घालायची नाही. जर तुम्ही मेथी जास्त घातली ना तर मठरी जी आहे ना ती कडू होते, कारण मेथी ही कडवट लागते त्यामधलं पाणी ओढून गेल्याच्या नंतर. म्हणून मेथी नेहमी आपल्याला कमी घालायची आहे. आणि एक वाटीभर जर मेथी घेतली तर त्याचं प्रमाण मी तुम्हाला इथे सांगते. 4 वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी रवा, असं 5 वाट्यांसाठी आपण 1 वाटी मेथी घेतलेली. म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेले त्याच वाटीने आपल्याला मेथी बारीक चिरून 1 वाटी घ्यायची आहे. जे तेल घेतलेलं आहे ते हलकंसं मी असं कोमट करून घेतलं होतं. ते तेल आपल्याला यामध्ये घालायचं आणि तेल आपल्याला रवा आणि मैद्याचं पीठ एकत्र मिक्स करायचं आणि पूर्ण पिठाला आपल्याला तेल इथे चोळून घ्यायचं. एक प्रकारे जेव्हा आपण तेल चोळलं जातं तेव्हा पिठाचं जे टेक्स्चर आहे ते एकदम बदललं जातं. तर इथे बघू शकता त्याला असं तेलकटपणा जाणवते आणि असं हातामध्ये पीठ धरलं की त्याचं लगेच असं मुटकं बनतंय. म्हणजे आपलं तेल जे आहे ना ते परफेक्ट असं पिठाला आपण इथे चोळून घेतलेलं आहे. घेतलेला जो मसाला आहे ना तो मसाला आपल्याला इथे घालायचा. आता जर तुम्हाला इथे काहीच मसाला घालायचा नसेल तर फक्त तुम्ही इथे ओवा घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ इथे तुम्ही घालू शकता, जर तुम्हाला बाकीचे मसाले घालायचे नसेल तर. पण जर आपण थोडंसं लाल तिखट वगैरे घातलं, पांढरे तीळ वगैरे घातलं की त्याची चव जी आहे ना ती डब्बल वाढते. त्यानंतर बारीक चिरलेली मेथी जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आणि मसाले आणि मेथी मिठामध्ये व्यवस्थित एकत्र अशी आपल्याला मिक्स इथे करून घ्यायचं. पाणी घालण्याच्या अगोदर आपल्याला हे सगळे मसाले आणि मेथी पिठामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचे. तर इथे आपण मसाले आणि मेथी चांगली मिक्स करून घेतलेले. तुम्ही इथे बघू शकता पिठाला जो आहे ना तो थोडासा असा ओलसरपणा आला होता. आता इथे पाणी एकदम अजिबात घालायचं नाही. तर आपल्याला पाणी हे थोडं थोडं घालून पीठ इथे मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला पातळ मळायचं नाही तर असं घट्टसर मळायचं आहे. आणि थोडं का आपल्याला घट्टसर मळायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे पुढं सांगणार आहे. तर थोडं थोडं घेऊन आपल्याला पीठ इथे चांगलं आपण असं मळून घेतलेलं आहे, मऊ लुसलुशीत. जास्त पातळ नाही तर आपल्याला घट्ट मळून घेतलेलं आहे. चपातीला मळतो ना त्यापेक्षा आपल्याला घट्ट पीठ इथे मळायचं. जसं आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतो तसं आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आणि साधारणतः 15 ते 20 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं. आता तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण पीठ आहे ना घट्ट मळून घेतलं होतं पण मेथीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पीठ घट्ट मळायचं असतं. कारण आपण 15-20 मिनटं पीठ जेव्हा आपण मुरायला ठेवतो तेव्हा ते पातळ होतं, ओलसरपणा त्याला येतो, कारण मेथी पाणी सोडत असते. तर 15-20 मिनटानंतर परत एकदा आपल्याला चांगलं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. कडापा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, कारण आज आहे ना आपण लाटण्याचा किंवा पळपाटाचा इथे वापर अजिबात करणार नाही. तर आपण ही मठरी आहे ना लाटून अजिबात घेणार नाही आहे. तुम्ही हल्दीरामच्या एखादा कुरकुरीत पदार्थ पाहिला असेल जो 10 रुपयाला पुडी भेटते, त्यामध्ये अगदी छोटे छोटे अशा गोळ्या बनवलेल्या असतात मठरीच्या. अगदी त्या पद्धतीने आपण इथे बनवून घेणार आहे. लांब असं आपल्याला
पातळ रोल बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने रोल आपल्याला जाड ठेवायचा नाही. आपली जी करंगळी असते ना, बोटाची करंगळी, त्या करंगळी इतकाच आपल्याला तो इथे जाड असा रोल आपल्याला इथे करून घ्यायचा. आणि सुरीने आपल्याला छोटे छोटे याच्या मठरी इथे कट करून घ्यायच्या. अशा छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला इथे बनवायच्या. ज्या दुकानामध्ये हल्दीरामचं एक पॅकेट भेटतं जे कुरकुऱ्यांचं, त्यामध्ये ह्या मठरी असतात. अगदी खूप छान लागतात, टेस्टी लागतात, मुलांना फार आवडतात. आणि वेगळी काहीतरी आपण आकार दिला की तो आपल्याला खायलाही चांगला लागतो आणि दिसायला सुद्धा तो खूप सुरेख असतो. तर इथे आपण अशा छोटे छोटे मठरीचे गोळे कट करून घेतलेले. तेल इथे गरम करायला ठेवलं होतं. थोडंसं पीठ टाकलं, तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे. आता इथे गॅस आपल्याला बारीक करायचा आणि मग आपल्याला ह्या मठरी त्यामध्ये घालून घ्यायच्या. सुरीने आपल्याला असं सुट्ट्या करायच्या त्या, आणि एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला त्या इथे चांगल्या खुसखुशीत कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायच्या. जेव्हा आपण मठरी तेलामध्ये घातल्या होत्या तेव्हा त्या खाली तळाला गेल्या होत्या तेलाला, पण जेव्हा त्या चांगल्या अशा खुसखुशीत तळल्या गेलेल्या आहेत, त्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण उडून गेलेलं आहे. त्यानंतर त्या डायरेक्ट अशा तेलावरती येतात, ते म्हणजे हलक्या बनतात. ते म्हणजे आपल्या मठरी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे. त्याला तेलावरती अशा तरंगून आल्या की त्याला खुसखुशीतपणा खूप आलेला असतो आणि व्यवस्थित त्या तळल्या गेलेल्या असतात. आणि तेलातनं जेव्हा आपण मठरी बाहेर काढणार आहे तेव्हा मात्र गॅस आपल्याला मोठा करायचा. तेल थोडंसं चांगलं तापून द्यायचं आणि मग मठरी आपल्याला तेलातून चांगल्या अशा झाऱ्याने निथळून घ्यायच्या. त्याचं कारण का, तर मठरी तेलकट अजिबात होत नाही. आता आवाजावरून तर तुम्हाला समजलं असेल की त्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहे. अगदी एकदा बनवल्या ना तर महिनाभर तुम्ही आरामात खाऊ शकता, काहीच त्याला होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरी बनवलेल्या असतात, व्यवस्थित स्वच्छ असतात, पौष्टिक असतात. चहा बरोबर म्हणा किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा आपण ह्या बनवू शकता. वरून जो आपण एक मसाला बनवून घेतलेला आहे, चाट मसाला, घरी जो बनवलेला चाट मसाला आहे तो आपल्याला 1-2 चमचे यावरती घालून घ्यायचा. म्हणजे थोडेसे आंबट, तिखट, खारट अशी वरणसुद्धा मसाल्याची चव आली की खायला खूप छान लागतात, मुलांना फार आवडतात. आणि मधल्या वेळेमध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासाठी सुद्धा नाश्त्याबरोबर आपण हे खाऊ शकतो. रेसिपी अगदी साधी सोपी दाखवलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा. परत एकदा